भारतीय क्रिकेट विश्वात नवा तारा उदयाला आलाय. वैभव सूर्यवंशी. IPL मध्ये नवनवे रेकॉर्ड करणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं बुधवारी एलिमिनेटर राऊंडमध्ये 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली आणि या खेळीची जगभरातल्या खेळाडूंनी दखल घेत कौतुकही केलं. पाहुयात खेळलेल्या 4 बॉलमध्ये एकतरी षटकार ठोकणाऱ्या नव्या सिक्सर किंगची ही नवी कहाणी. वडिलांच्या कडेवर बसून IPL पाहणारा मुलगा वयाच्या 15व्या वर्षी IPLचं मैदान गाजवू लागला. गेल्या वर्षी IPLच्या उत्तरार्धात मिळालेल्या संधीचं सोनं करून धडाकेबाज खेळी करणारा पहिला IPL शतक ठोकणारा वैभव क्रिकेट प्रेमींचा लाडका झाला आणि दुसऱ्या वर्षी तर IPLचा स्टार बनला. 15 वर्षाच्या या मुलानं या IPL मध्ये इतकी जबरदस्त कामगिरी केली आहे की अनेक रेकॉर्ड त्याच्या नावे होऊ लागले. बुधवारी हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तर त्याची बॅट अशी तळपली की 14 वर्षांपूर्वीचं ख्रिस गेलचं सर्वाधिक सिक्सरचं रेकॉर्ड त्यानं तोडलं. विशेष म्हणजे वैभवच्या नावावर चौकारांपेक्षा षटकारच अधिक आहेत. वैभवनं गेलचा एका IPL मधील 59 षटकारांचा विक्रम मोडला आणि बुधवारी 12 षटकार ठोकत स्वतःच्या नावे 65 षटकारांचा नवा विक्रम नोंदवला. गेलचा 30 चेंडूत शतक करण्याचा विक्रम मात्र वैभवकडून थोडक्यात हुकला. तो 29 चेंडूत 97 धावांवर बाद झाला. अन्यथा हा रेकॉर्डच्या जवळ तो पोहोचलाच होता. पण आतापर्यंत अनेक रेकॉर्ड वैभवनं आपल्या नावे केलेत. या IPL मध्ये आतापर्यंत सर्वाधिक 680 धावा वैभवच्या नावावर आहेत. वैभव IPL मध्ये 600 धावा करणारा सर्वात युवा खेळाडू ठरलाय. सर्वाधिक 65 सिक्स वैभवनं ठोकल्यात. गेलचा विक्रम मोडला. गेलला 456 चेंडूत 59 षटकार ठोकले. वैभवनं 280 चेंडूत 65 षटकार मारले. या IPL मध्ये 242च्या स्ट्राईक रेटनं त्यानं धावा केल्यात. वैभव 200च्या स्ट्राईक रेटनं 600 धावा करणारा पहिला खेळाडू ठरलाय. IPL प्लेऑफ मॅच मध्ये 12 षटकार मारणारा पहिला खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे. प्लेऑफ मॅच मध्ये 16 चेंडूत अर्धशतकाच्या रैनाच्या विक्रमाची बरोबरी त्याने केली आहे. या हंगामात 15 पैकी 11 मॅच मध्ये 30 पेक्षा अधिक धावा केल्या, त्याही कमी चेंडूत. त्यात 1 शतक, 4 अर्धशतक, त्यात 2 वेळा 90 पार होऊन तो बाद झालाय. क्रिस गेलचा 14 वर्षपूर्वीचा एका IPL हंगामातील सर्वात जास्त षटकार मारण्याचा रेकॉर्ड तर त्याने मोडलाच, पण त्यासोबतच एका IPL हंगामात 600 धावा काढणारा सर्वात युवा खेळाडू देखील वैभव सूर्यवंशी बनला आहे. वैभव सूर्यवंशीच्या खेळीची क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं मुक्तकंठानं स्तुतीही केली. वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगची नजाकत अप्रतिम आहे. विशेष म्हणजे पायांच्या दिशेने आलेले चेंडू पुढचा पाय बाजूला करून तो ज्या सहजतेनं खेळतो ते कौतुकास्पद आहे. या सहजतेमुळेच त्याला अशा प्रकारे खेळता येतं. बुधवारची खेळी खरोखरच नेत्रदीपक होती. स्वतः मैदान गाजवलेल्या सचिननं वैभवच्या बॅटिंगचे केलेलं हे वर्णन बरंच काही सांगून जातं. वैभव आता भारतीय संघाकडून खेळण्यास सज्ज आहे. एवढ्या चांगल्या कामगिरीनंतर त्याला संघात स्थान द्यावंच लागेल. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर आता वैभव सूर्यवंशीचं युग सुरू झालंय. वयाच्या 16व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहता नवा तारा भारताला मिळालाय. अनाउष्का जोशी, पुढारी न्यूज.